नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार। मित्रांनो, काय सविस्तर बातमी, काय राजकीय चर्चा सविस्तर जाणून घेऊया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। राष्ट्रवादी काँग्रेसचे आता दोन शेकले झाले आहेत। मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाला आहे, पण आता अजित पवारांच्या एका विधानामुळे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। पत्रकारांनी याविषयी सोमवारी अजित पवारांना छेडले असता त्यांनी 7 मे रोजीचे मतदान होऊ द्या, त्यानंतर सांगतो असे प्रत्युत्तर दिले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। सध्या स्थिती अजित पवार व शरद पवार यांच्यातील संबंध ताणलेले गेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार व अजित पवार यांच्या अनेकदा भेटी झाल्या, पण दोन्ही गट आपापल्या भूमिकावर ठाम होते। विशेषतः लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटातील राजकीय कटुता शिगेला पोहोचली। अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले। पण आता राजकारणात कुणीच कुणाचा कायम किंवा मित्र किंवा शत्रू नसतो या म्हणीनुसार आता हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता सुरू झाली आहे। चर्चांना सुरुवात झाली आहे। मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं, या गोष्टीमध्ये, या बातमीमध्ये खरं तथ्य आहे का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।